अशी गोड-गोड रेडी होऊन मी गेली होती पहिल्यांदा सरस्वती पूजेला. पण विचार करत होती जाऊ की नाही, कारण मला खूप कामं पुरली होती त्या दिवशी आणि असं रेडी होऊन तर लोकलमध्ये जायचं म्हणलं की थोडं कठीणच होऊन जातं. पूर्ण वेळ आम्ही उभं राहून गेलो आहे आणि तिथे जाऊन खूप सुंदर डेकोरेशन होतं आणि देवीचं पण खूप मस्त दर्शन झालं. त्रास साईडला ठेवला आणि मस्तपैकी दर्शन घेतलं. आणि तुम्ही पण पटापट दर्शन घेऊन घ्या आणि मला सबस्क्राईब करा चला पटापट. आणि त्या दिवशी तर मग खूप लेट झालं होतं, सो मी काही व्लॉग शूट केला नाही. आणि दुसऱ्या दिवशी असं घर चकाचक करून मी गेली होती माझ्या मम्मी पप्पांना घ्यायला आणि मी पण अशी गोड-गोड रेडी झाली होती. म्हटलं आल्याला मम्मी म्हणेन की घर किती बिखरलेलं आहे, सो मी पटापट क्लीन केला आणि त्यांना घ्यायला गेली. आणि तिथे इतक्या वेळ मला वेट करायला लागला कारण मी खूप लवकर गेली होती. आणि इथे मला हे 2 क्यूट डॉग्स दिसले आणि मी इतकी बोर होत होती ना सिरियसली. आणि फायनली त्यांची गाडी आली आणि त्याच्यानंतर पण काही जास्त शूट झालं नाही. दुपारी असं जेवण बनवलं होतं आणि मस्त झोप वगैरे झालं. मस्त आम्ही सगळ्यांनी कोल्ड कॉफी एन्जॉय केली. आणि मग जे मी खस्ते बनवून ठेवले होते, म्हटलं चला आज खस्ते, पाणीपुरी आणि भेळचा बेत करूया. सगळं मस्त रेडी करून ठेवलं होतं आणि मस्त सगळ्यांनी सोबत बसून एन्जॉय केलं. आणि आता तुम्हाला रेसिपी सांगते खस्त्यांची. त्याच्यावर मस्त उकळलेल्या आलूमध्ये थोडासा हिरवा मिरचीचा ठेचा टाकायचा आणि ते मिक्स करून त्याच्यावर लावून घ्यायचं. आणि खटाई बनवली होती इथे माझ्या मम्मींनी, ते खटाई पण लावून घेतली. चिंच आणि गुळाची असते, एकदम सिंपल. ते मी त्यांच्यासोबत नंतर कधीतरी रेसिपी शेअर करेल. त्याच्यावर कांदा, टमाटर, कोथिंबीर, बारीक शेव, चणे असं सगळं घालायचं आणि खूप सिंपल असतं पण खूप मस्त लागतं. आणि अकोल्याचे असल्यामुळे आमचं तर हे सगळं फेवरेट आहे. पाणीपुरी, शेवपुरी, भेळ, खस्ता सगळंच काही. चला आता तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि मग सगळं आवडून आम्ही गेलो होतो खाली थोडंसं वॉक करायला. आणि हे जिजास आली इथे मस्तपैकी बॅडमिंटन खेळताय. आणि असा होता माझा आजचा दिवस. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. छान छान व्लॉग्स येणार आहे गाईज, सो सबस्क्राईब करून ठेवा प्लीज.